आज 4 मे 2026 रोजी वसई तहसीलदार कार्यालय येथे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज क्रांती मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा सकाळी 11 वाजता विमुक्त जाती भटक्या मुक्त समाज क्रांती मोर्चा सकाळी 11 वाजता वसई गाव बस डेपो ते तहसीलदार कार्यालय कोट नाका येथपर्यंत काढण्यात आला। या विमुक्त जाती क्रांती मोर्चाच्या मागण्या अशा होत्या की वसई तालुक्यामध्ये वसई, पालघर, नालासोपारा, विरार ह्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या अनेक जाती राहतात, जे की गेले 100 वर्षापासून राहतात। पण खूपच दुःखाची गोष्ट आहे की ह्या जातींकडे जातीचे दाखले, जात पडताळणी नाही आहेत। राज्य सरकारने, प्रशासनाने विविध उपक्रम राबवले आहेत। त्या उपक्रमातनं गृह चौकशी, गृह भेट करून वेगवेगळे कॅम्प राबवून ह्या समुदायाला जातीचे दाखले मिळावे, शासनाच्या योजना मिळावे, शासकीय कागदपत्र मिळाव्या, त्यासाठी आज विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय मारुती कदम यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। ह्या मोर्चामध्ये 2000 प्रस्ताव जातीच्या दाखल्यांचे माननीय तहसीलदार यांना दिलेले आहेत। ह्या शिष्टमंडळ बैठकीमध्ये प्रशासनाने खूपच चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे। जातीचे दाखले सगळ्यांचे बनत आहेत, त्याबद्दल प्रशासनाचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। ह्या मोर्चामध्ये संजय मारुती कदम यांच्यासोबत विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या अनेक जाती वाघरी, गोंधळी, जोशी, वासुदेव, नाथजोगी, नाथपंथी, भराडी, नाथपंथी, डवरी गोसावी, गिहारे, धनगर, वंजारी, बंजारा, त्याच्यासोबतच अनेक वडार अशा अनेक जाती आज या मोर्चामध्ये होत्या। त्याबद्दल त्यांचा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। सोबत आज संजय मारुती कदम यांच्यासोबत मनोज भुटिया, त्याच्यासोबत अजय भोरे, जितू गरुड आणि तलसानिया, चेकलिया, रवी चेकलिया, त्यासोबतच अनेक असे विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे पदाधिकारी, सगळ्या प्रकारच्या संघटना, सगळ्या प्रकारचे प्रमुख सगळेजण उपस्थित होते। त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद, मंगलकामना। प्रशासनाचे, महाराष्ट्र सरकारचे, प्रशासनाचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद।